आता तुम्ही या शाळेत व्यवस्थापन करताय, सगळं नियोजन केलंय, आता मोठ्या संख्येने बाजार देखील भरलाय, नागरिक देखील आलेत, काय तुम्ही फिरलायत, काय मुलांची काय भावना काय वाटतं? मी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष या नात्याने आणि मुख्याध्यापक कांबळे मॅडम व इतर सर्व स्टाफ आमचं शनिवारी बाजार घ्यायचं हे निश्चित झालं। त्यानंतर आम्ही आज सकाळची शाळा असल्यामुळे बाजार घेतला आणि सर्व पालकांना त्या पद्धतीने सूचना दिल्यानंतर सर्व पालकांनी उत्तम असा प्रतिसाद दिला। प्रत्येक पालक हा शेतकरी आहे, कोण व्यापारी आहे, कोण खाऊगल्लीचं इडली सारखं झालं, पाणीपुरी सारखं झालं वस्तू असे बनवणाऱ्या गृहिणी सुद्धा उत्तम बनवतात। त्याच्यामुळे सर्व पद्धतीचं फळे म्हटलं तर तुम्ही फळे सगळं आहे, स्ट्रॉबेरी आहे, सफरचंद आहे सर्व, आणि भाजीपाला म्हटलं तर सर्व भाजीपाला शेतकरी वर्ग असल्यामुळे काही स्कॅनर घेऊन बसले, स्कॅनर घेऊन आता आधुनिक युगात UPI पेमेंट सर्व करतात, सुट्ट्याची चणचण भासते आणि UPI पेमेंट केल्यामुळे सुट्ट्याचा इथं प्रश्न उद्भवत नाही। मॅडम तुम्ही फिरला, मुलांचं काय प्रतिसाद वाटतं, व्यावहारिक ज्ञान काय समजतंय का, विद्यार्थ्यांचं काय प्रतिसाद वाटतं? नमस्कार, आज आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळे नंबर 2 मध्ये बाल आनंद मेळावा भरवलेला आहे आणि हा जो बाजार आहे ही विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच असते। वर्षभर विद्यार्थी या उपक्रमाची वाट पाहत असतात। आता यामध्ये तुम्ही जर फिरून पाहिलं तर तुम्हाला भाजीपाला दिसेल, अगदी वाळवणाचे पदार्थ सुद्धा दिसतील, त्यानंतर खाऊ गल्लीचे जे वेगवेगळे पदार्थ आहे, इडली सांबर आहे, डोसा आहे किंवा आप्पे आहेत, या खूप विविधता आहे आजच्या बाजारात। त्यामुळे पालक खूपच उत्साहाने येतात आणि खरेदी करतात आणि सर्वांचे आमच्या बाजारात सहर्ष स्वागत। ग्रामस्थांचा खूपच चांगला प्रतिसाद आहे। कामानिमित्त मॅडम चिमुरड्यांचा लहान आठवडा बाजार इथं भरवलाय, किती मुलं यात सहभागी झालेत, किती उलाढाल असू शकतात? आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळे नंबर 2 या शाळेचा बाल आनंद बाजार भरवण्यात आलेला आहे। यामध्ये शाळेतील 182 विद्यार्थी सहभागी झालेले आहेत। यामध्ये साधारणपणे 20-1 हजारांची उलाढाल झालेली होत आहे। या माग भरवण्याचा उद्देश नेमके काय? यामागे हा बाजार भरवण्याचा उद्दिष्ट असं आहे, विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान व्हावं, वस्तूची देवाणघेवाण करता यावी, एकमेकांशी सहकार्याच्या भावनेने वागता यावं, हा यामागचा मोठा उद्देश आहे। काही विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन स्कॅनर दिसतात, काही कॅशलेस दिसतात, नवीन तंत्रज्ञान बाहेर येते, त्याबद्दल काय सांगाल? आताच्या सध्याची आधुनिक पद्धती की ऑनलाईन व्यवहार करणं हे सुद्धा मुलांना समजलं पाहिजे, त्यामुळे विद्यार्थ्यांकडे स्कॅनर वगैरे उपलब्ध आहेत। काय आता तुम्ही फिरलाय, काय काय घेतलंय, कसं विद्यार्थ्यांचा प्रतिसाद? आमच्या शाळेतील विद्यार्थी बहुतांश शेतकरी वर्गातील आहेत। विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शेतामध्ये उपलब्ध असणारे फ्लावर, कोबी, मेथीची भाजी, कांदे, बटाटे यासारख्या भाज्या बाजारामध्ये घेऊन आलेल्या आहेत। त्यांचा दर्जा सुद्धा उत्तम आहे, त्यामुळे भाजी घेणाऱ्यांना सुद्धा त्याचा आनंद मिळत आहे। पाणीपुरी सर्व खाऊ गल्ली देखील उपलब्ध आहे। तुम्ही आता मगाशी म्हणत होता पाणीपुरी सुद्धा भारी बनवली, काय नेमकी विद्यार्थ्यांनी काय? आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळे नंबर 2 मध्ये आमच्या लेकरांनी बाल आनंद बाजार मेळावा भरवलेला आहे। तर ह्या बाजारात येण्यासाठी मी कालचा शुक्रवारचा आठवडे बाजार केलेला नाही, मी आज सगळा बाजार ह्याच बाजारातून खरेदी केला। बाजारासोबत भाजीपाल्यासोबतच मी खाऊ सुद्धा खाल्लाय, त्यात मी इडली चटणी, इडली सांबर, त्यानंतर पाणीपुरी, चना चटपटा, मेदू वडा हे पण खाल्लंय। तर त्यांच्या आयांनी खूपच छान पद्धतीने ते तयार केलेलं आहे। गृहिणींमध्ये पण कला आहे? हो, गृहिणींमध्ये सुद्धा कला आहे। तर ती कला बाहेर येण्यास त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला आहे, त्याच्यामुळं हा बाजार खूपच छान वाटतोय। पाल्य शाळेत शिकत आहेत असं समजतंय, आता तुम्ही आलेत, काय? माझा मुलगा शाळेत इयत्ता 3री मध्ये शिकत आहे। त्याला म्हणजे असं जनरल नॉलेज ही भरपूर येत आहे, जनरल नॉलेज मुलांचं भरपूर वाढत आहे। आताच्या युगात जनरल नॉलेजची म्हणजे माहिती असणं हे खूप गरजेचं आहे। आता शाळेने म्हणजे पोरांचा आहे ना बुद्धीला म्हणजे चालना देणार आहे। एकदम अतिशय सुंदर ही कल्पना केलेली मॅडमनी, शिक्षक लोकांनी सगळं अतिशय सुंदर नियोजन केलेले आहे। बाजार भरवल्यांचे आभार। हो, बाजार भरवल्यांचे सर्वांचे शिक्षक आभार। आम्ही आता काय जिथे संस्था सगळं थोडं खरेदी करणारच आहे। वगैरे
काय काय घेतलं? स्प्रे परत चॉकलेट वेगळी आता हे वेपर कितीला आहे? 5 ला 5 ला. आणि हे काय ठेवले? चुपाचुप चुपाचुप नाही हे मशीन कसलं आहे? फोन पेचा कोणतं? आता पैसे कुठे येणार? आवाज येतो. आवाज येतो आवाज येतो. तू का बरं ठेवलंय? पैसे कुठे जातील? पप्पांच्या बँक मध्ये पप्पांच्या बँकेत जाणार. आणि तुला पैसे कोण देणार? पप्पा पप्पा देणार. रात्री काय खाल्लं का तू? हा काय खाल्लं? मोमोज मोमोज खाल्ली. कुठे मोमोज? कितीला भेटले मोमोज तुला? 10 रुपयाला 2 पैसे दिले का? किती दिले? 10 20 रुपये. 10 का बरं दिले 20? 10 दिले काय बोरं विकायला आलं? हा काय बोरं कसे? 40 ला अर्धा 40 ला अर्धा. 50 रुपये दिले मला अर्धा किलो पाहिजे. किती पैसे? 10 रुपये 10 रुपये. किती किलो शिकते? काय नाव? चौथी नाव काय? रुद्र महेश बनकर कुठं राहतो? बोरू रोडला रोड रोड राहतो. आता हे कुठून आणले? बाजारातून आता विकायला किती ला? 10 ला 10 ला. परवडते का? पेपर 5 रुपये, सगळे बिस्किट 5 रुपये. हे कितीला आहे बाळा? 10 मग 2 घेतले तर किती रुपये होतील? 20 हे कितीला आहे? 10 किती झाले माझे? 30 काय नाव बाळा तुझं? वरद संदीप भैर वरद संदीप भैर आता हे मॅडमने काय काय घेतलंय? एक पॉपकॉर्न घेतलं 2 आणि एक हे घेतलं किती झाले पैसे? 30 किती पैसे? 30 30 रुपये. बांधून दे बाळा हे मॅडम काय घेतलं खायला? काही नाही, छोट्या मुलांनी चटपटी बनवली ती घेतलीये खायला. कसं वाटतंय छोट्याले मुलं असं भाजी विक्री करतात? काय ज्ञान वाढू शकतं का? शाळेचा उपक्रम कसा वाटतो? शाळेचा उपक्रम खूप छान आहे. मुलांना याच्यामधून व्यवहार ज्ञान मिळतं, आपल्याला कसं वागायचं, लोकांकडून कसं बोलायचं लोकांशी, हे सगळं मुलांना याच्यातून कळतं आणि यातून मुलांना एक वेगळा आनंद. बाजार घेतला इथं. काय काय घेतलंय? खूप सारं घेतलंय, मेथीची भाजी, कोथिंबीर सगळंच घेतलंय. मुलं खूप आनंदी आहेत, त्याच्यात खूप भारी वाटतंय त्यांच्याकडे पाहून. तर तुम्ही पण आनंदी. हो, मग मुलं आनंदी तर आपण आनंदी. चलो काय दिलं बाबाला? फुलगे. कितवीला आहे तू? तुझे काय नाव तुझं? समृद्धी. कितवीला आहे? 4थीला आहे. आता काय घ्यायला आले ते बाबा? कसे दिले फुलगे? 10 ला ग्लास. 20 ला एक जुडी काय नाव तुझं? दुर्वा ईश्वरनाथ साळवे ही भाजी कितीला दिली? 10 रुपयाला. किती पैसे झाले आतापर्यंत? किती पैसे झाले? 70 रुपये. 10 ला 2 2 हा आता किती पैसे झाले? 150 रुपये 150 रुपये 150 रुपये. हा अजून किती पैसे होते? अजून 50 रुपये होते. 50 हा. आर्यन
आर्यन हा. काय विकायला आणले भजी भजी हा किती दिलेत भजी 15 एक प्लेट किती झाले आतापर्यंत 72 ₹8 झाले काय करणार पैसे मम्मीला देणार मम्मीला देणार पप्पाला का नाही पप्पाला देणार थोडं काय आणलं विकायला 17 द्राक्ष 17 द्राक्ष द्राक्ष 30 ला पावशेर 1001 झाल्यास पाच ला 2 10 ला 4 15 ला 7 आणि 20 ला झाले आतापर्यंत 130 रुपये 130 अजून किती पैसे होते 200 भेटलीच राहिली नाही का हाय आहे काय नाव हर्ष हर्ष कितीला दिले एक नेलपेंट किती दिली 10 10 रुपयाला नेलपेंट आहे का किती पैसे झाले किती पैसे झाले 10 रुपये काय नाव विधी निलेश भुजबळ विधी निलेश भुजबळ काय किती कसे दिले वाटाणे 20 ला अर्धा 1 किलो ह्या काकूंना वजन कर किती आहे? अर्धा किलोला थोडं कमी आहे थोडं कमी मग आता काय करणार कमी करून देणार का जास्त करून देणार कमी थोडं कमी करून देणार काय काय विकलंय आतापर्यंत फग किती पैसे झाले माहित नाही आता हे शिमला कशी आहे 10 ला पावशेर आहे 10 ला पावशेर आणि टोमॅटो 10 ला अर्धा हे वांगे 10 ला पावशेर आहे पावशेर आणि ते बीट 10 ला 20 ला पावशेर आता पैसे झाल्यावर कोणाला देणार पप्पाला मम्मी का नाही नाही द्यायची मॅडमला देणार नाही कोणी दिला माल कोणी दिला पप्पानी हा पप्पा पप्पांनी किती पैसे झाले आतापर्यंत नाही माहिती नाही तुझे काय विकती पाणीपुरी कितीला प्लेट 20 ला 6 10 ला 3 हा 20 ला 6 10 ला 3 20 ला 6 पाणीपुरी 6 रुपये 10 ला 3 10 ला 3 किती पैसे झाले मोजले नाही अजून तुम्ही बनवली पाणीपुरी मम्मीने मम्मीला येते का पाणीपुरी दुकान का नाही टाकलं मम्मीला सांग ना पाणीपुरी चांगली झाली का हा बनवते की मम्मी चांगली किती पैसे झाले असते मोजले नाही नाही अजून नाही मोजले खाल्ले का तू पाणीपुरी खाल्ली नाही अजून नाही खाल्ली लोक म्हणतात चांगली आहे घेतात का पाणीपुरी घेतात तुझ्या काय नाव बाळा अर्णव हा अर्णव अन्नव नाव आहे हा काय विकायला आणलंय तू चले चणे किती रुपयाला दिले 10 ला किती पैसे झाले आतापर्यंत 80 दिलेत का हा किती पैसे झाले 80 ते 10 मांडायचे 10 मांडायचे अजून हा काय नाव बाळा साई काय काय विकलंय कांदे कसे दिले आ कांदे कसे दिले 10 10 ला आणि ते टोमॅटो टोमॅटो 10 ला 10 ला किती पैसे झाले
25. हा? 25.